आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निर्णय होण्याची शक्यता आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर शिक्कामोर्तब होऊ शकतं। सहकार विभागाच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळ कोणता निर्णय घेतं याकडे लक्ष असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, गेल्या कॅबिनेटच्या बैठकीतही कर्जमाफी संदर्भात सुणूक देण्यात आलेली होती, संकेत देण्यात आलेले होते। या सगळ्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय आज होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। निश्चितच आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते मंत्रालयामध्ये। आज विशेषतः प्रामुख्याने आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे। कारण कर्जमाफी संदर्भामध्ये मागच्या कॅबिनेट बैठकीत आपण पाहिलं होतं की सरकारच्या या सगळ्याच हालचाली ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या। मात्र आज या सगळ्यांवरती शेतकऱ्यांच्या 2 लाखापर्यंत मर्यादित असलेल्या विशेषतः ही कर्जमाफी जी आहे ती केली जाणार आहे आणि याच निर्णयावरती आज खरं तर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। आपण पाहतोय की 2024च्या या सगळ्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि अहिल्याबाई होळकर यांच्या सगळ्याच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची जी 2 लाखापर्यंतची मर्यादित कर्ज आहे ती माफी केली जाणार आहे आणि त्याच अंतर्गत आपण पाहतोय की 50,000 रुपयांचं अनुदान जे आहे ते देखील दिलं जाणार आहे। आज यावरती शिक्कामोर्तब होत असताना मात्र शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळेल। मात्र 2024 मध्ये देखील ज्यावेळी निवडणुका लागल्या होत्या विधान परिषदेच्या त्यावेळी शेतकऱ्यांना कुठेतरी खुश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याचेच आज कुठेतरी या सगळ्याच निर्णयाला जे आहे ते शिक्कामोर्तब होईल आणि 2 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांचं कमी होताना पाहायला मिळेल। दुसरीकडे आपण पाहतोय की कॅबिनेट बैठकीमध्ये आज अनेक मुद्द्यांवरती देखील चर्चा होऊ शकते, तसेच निर्णय देखील घेतले जाऊ शकतात। पाऊस जे आहे ते काही दिवसांवरती ठेपलेला आहे तर दुसरीकडे नालेसफाई झालेली नाहीये। मुंबईतली सध्या स्थिती पाहता मात्र या सगळ्याच विषयी जी आहे ती आढावा बैठक देखील या सगळ्याच कॅबिनेट बैठकीमध्ये होऊ शकते। मात्र याविषयी देखील सरकारच्या वतीने काही ठोस पावलं उचलली जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। पण तत्पूर्वी आपण पाहतोय की कांद्याविषयी जो एल्गार पुकारण्यात आलेला आहे महाविकास आघाडी आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीत या सगळ्याला सामोरं जावं लागत आहे याविषयी देखील कॅबिनेट बैठकीमध्ये एकूणच काही निर्णय होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। लाघवी मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।